नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे कुरकुरीत आणि खमंगीत चकली। चकलीसाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो तांदूळ कोणतेही घ्यायचे आहे। मी राशनचे तांदूळ घेतले आहे। अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि 2 चमचे साबुदाणे। प्रथम कढईमध्ये तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहे। मध्यम आचेवर खमंग असे तांदूळ भाजून घ्यायचे आहे। हे बघा, असे तांदूळ भाजून घेतले आहे। आता मुगाची डाळ भाजून घेत आहे। आता मुगाची डाळ पण चांगली भाजून घ्यायची आहे। मैत्रिणी, ही प्रोसेस खूप वेळखाऊ आहे, पण ही प्रोसेसमुळे जो पदार्थ बनणार आहे ते खूप स्वादिष्ट आणि एकदम छान बनणार आहे। थोडं पेशंट ठेवून करायचं काम आहे। बघा, मुगाची डाळ पण भाजून झाली आहे। आता जी आपण उडदाची डाळ घेतली ती पण भाजून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की बनवून बघा। आता ही उडदाची डाळ पण मी भाजून घेतली आहे। ती लालसर झाल्यावर पूर्ण भाजली गेली असं समजायचं आहे। लालसर झाल्यावर काढून घ्यायची आहे। बघा, आता जे आपण साबुदाणे घेतले होते मैत्रिणींनो, हे साबुदाणे जे आपले पोह्यांचा चम्मच असतो त्या चमच्याने मी 2 चमचे साबुदाणे घेतले आहे। हे असं प्रमाण घेतल्याने आपली जी रेसिपी आहे ती परफेक्ट बनण्यास मदत होते। कोणतीही वस्तू जर प्रमाणात घेतली तर ती गोष्ट खराब होत नाही, ती परफेक्ट मी हे प्रमाणातच घेऊन बनवली आहे। हेच प्रमाण तुम्ही 1 किलोसाठी डबल घेऊ शकतात। बघा, साबुदाणे पण भाजून घेतले आहे। हे चक्कीवर किंवा घरघंटीवर दळून आणू शकतात। हे मी घरघंटीवर दळले आहे। आता एका पातेलीत मी पाणी घेणार आहे। मीडियम साईजचा ग्लास आहे तो मी 2.5 ग्लास पाणी घेणार आहे। 2 चमचे मी तेल टाकलं आहे त्यात। आता पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये 2 चमचे ओवा, 3 चमचे तीळ, पांढरे तीळ, 1 चमचा लाल तिखट आणि स्वादानुसार मीठ टाकलं आहे। हे चांगलं हलवून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आली आहे। आता जे चकलीचं पीठ ते आता आपण टाकायचं आहे। एका साईडने ते पीठ थोडं थोडं टाकायचं आहे आणि एका साईडने ते पीठ हलवायचं आहे। हे बघा, एका साईडने पीठ टाकायचं आहे आणि एका साईडने पीठ चांगलं घेरून घ्यायचं आहे। म्हणजे या पिठाला गुठळ्या होत नाही, गाठी येत नाही, ते पूर्ण व्यवस्थित मिक्स होतं। पीठ चांगलं घेरून घ्यायचं आहे। जर पाण्याचं प्रमाण कमी वाटलं तर थोडं पाणी टाकायचं आहे। मला थोडंसंच पाणी लागलं आहे। खाली उतरून थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा गॅसवर ठेवून द्यायचं आहे। पातेलं खाली उतरून घेतलं आहे आणि चांगलं मिक्स करून पुन्हा गॅसवर पातेली ठेवून द्यायची आहे। थोडंसं पाणी टाकते मी, पाणी जास्त घ्यायचं नाही आहे। साधारण मला 2.5 ग्लास पाणी आणि त्याच्यावर थोडं पाणी लागलं आहे। हेच प्रोसेस तुम्ही 1 किलोसाठी तुम्ही 3-3.5 ग्लास पाणी घेऊ शकता। जास्त घेऊ नका, वाटलंच तर कमीच घ्या आणि लागलं तर तुम्ही थोडं तुम्ही ते अंदाज घेऊन करू शकतात, पण पाण्याचं प्रमाण मीच घ्या। तुम्हाला वाटलं तर तुम्ही एका साईडला एक्स्ट्रा पाणी गरम करून ठेवू शकतात। थोडंसं गॅसवर ठेवून द्यायचं आहे। एक वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे। आता हे पीठ एका ताटात जसं आपण बनवणार तसं काढायचं आहे। हे गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे।
हे बघा मी ताटात काढून गरम गरम चटके लागते गरम गरम करून घेत आहे. मी चांगलं पीठ मळून घेणार. चकल्या खूप छान बनतात. आणि सोऱ्याला पण तेल लावून हा गोळा सोऱ्यामध्ये भरून चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. सोऱ्यामध्ये चकलीचा जो साचा असतो ना, सोऱ्यामधला जो चकलीचा साचा असतो तो खरबडीत वर ठेवायचा आहे आणि जो सपाट प्लेन भाग असतो तो खालच्या साईडला ठेवायचा. चकली अशी मस्त धारदार दिसेल. हे बघा अशी चकली पाडून घ्यायची आहे. मी मीडियम आकाराची चकली बनवून घेतली आहे. तुम्हाला जशी लहान मोठी हवी तशी तुम्ही चकली बनवू शकता. एका बाजूला मी तेल गरम करण्यास ठेवलं आहे. तेल चांगलं गरम झालं की ते चकली तेलात सोडायची आहे आणि मंद आचेवर तळून घ्यायची आहे. मंद आचेवर चकली तळून घ्यायची आहे. जेव्हा खालची बाजू पूर्ण तळली गेल्यावर चकली पलटवायची आहे. चकली पलटवायला घाई करायची नाही आहे. चांगली खालून चांगली तळली गेली का खालून तेव्हा पलटायची आहे. अलगद अशी तळायची आहे. खालून पूर्ण लाल करायची चकलीला. हे बघा अशा प्रकारे चकली तयार झाली आहे. मैत्रिणी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. धन्यवाद.